मालेगाव तालुक्यातील वडेल येथे सुरू असलेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना महोत्सवाचा दुसरा दिवस दिनांक 21 जून 2026 रविवार वेदशास्त्रानुसार विविध धार्मिक विधींनी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। सकाळच्या सत्रात वेदमंत्राच्या उच्चारात पूजाविधींची सुरुवात करण्यात आली। यामध्ये शांतीपाठ, अष्टोत्तर प्रदान, हवन आदी विधी विधिपूर्वक पार पडले। श्रीराम परिवाराच्या मूर्तींच्या प्रतिष्ठेपूर्वी निर्माण प्रक्रियेपासून आतापर्यंत उद्भवलेल्या दोषांचे निवारण व्हावे या उद्देशाने विविध औषधी द्रव्ये व पवित्र रस यांच्या सहाय्याने वेदमंत्रोच्चारात मूर्तींना स्नान घालण्यात आले। यावेळी विशेष आकर्षण ठरला तो 1008 कलशांद्वारे करण्यात आलेला अभिषेक। या धार्मिक विधीत 51 जोडप्यांनी यजमान म्हणून सहभाग घेतला। श्रीराम मंदिर समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील शेतकरी, व्यापारी, शेतमजूर, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि महिला भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। यानंतर भगवंताची आरती करण्यात आली व सुगंधित पुष्पांमध्ये ठेवून पुष्प अधिवासन विधी पार पडला। सायंकाळी लहान वारकऱ्यांच्या हस्ते हरिपाठाचे आयोजन करण्यात आले। सायंकाळी 5 ते 6 या वेळेत हरिपाठाने परिसर भक्तिमय झाला। रात्री 9 ते 11 या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण उद्धव महाराज चोले बीडकर यांचे कीर्तन पार पडले। कीर्तनातून उद्धव महाराजांनी बंधुत्व, प्रेम, आईवडिलांप्रती आदर आणि कुटुंबातील एकता टिकवण्याचा संदेश दिला। कार्यक्रमाच्या शेवटी श्रीराम मंदिर समितीच्या वतीने महाराजांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचे सर्व कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडले।